नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव हे आता सुप्रियाच्या घरून इकडे आपल्या घरी येतात। तर अंजलीने तोपर्यंत सर्व आता नवरात्रीची घटस्थापनेची तयारी केलेली असते आणि तेवढ्यात मात्र आता वल्लरी तेथे आलेली असते। वल्लरी म्हणते की अंजली, अगं तू तर एकटीने सर्व काही तयारी केली, तर आता अंजली म्हणते की मामी दरवर्षी तर मी एकटीच करत असते, पण आता या घरची सून येथे आलेली आहे आणि आता देवीला मळवट भरण्याचा मान तिचा आहे म्हणून ईश्वरीचा आणि आईची पण तशीच इच्छा असते। कारण आईने जे काही आत्तापर्यंत ती करत आली होती आणि तिचंच जे काही मी पुढे जोपर्यंत या घरातील सून येत नाही तोपर्यंत मी आईचं जे म्हणजे कर्तव्य आहे तर ते पार पाडत होते। आईने जे काही आता हे संकल्प केलेले आहेत देवदेवतांचे जे पूजा वगैरे आहे तर ते सगळे सणवार मी व्यवस्थित पार पाडत आले आणि घरातील सुनेला आता हक्क मिळायला हवा म्हणून आता अंजली, अविनाश मामा आणि आकाश यांना वाटत असते की आता या घरची सून मात्र आता ही ईश्वरी आहे, मग ईश्वरीलाच मात्र हा सर्व हक्क मिळायला हवा। आता वल्लरी मामी तर आता ह्या राजशिर्केंच्या घरामध्ये राहत असते कारण लहानपणापासून तिने अर्णव आणि ईश्वरी या दोघांना म्हणजे अर्णव आणि अंजली ह्या दोघांना सांभाळले, त्यांचे एक आई म्हणून त्यांचं अगदी छान सगळं काही केले असे तिला वाटत असते। परंतु अविनाश मामा यांना सगळं काही आता माहिती असते कारण जे सात्विकाचे दागिने असतात तर शेवटच्या क्षणाला मात्र सात्विकाने ते दागिने मात्र वल्लरीकडे आणि अविनाश मामा या दोघांकडे दिलेले असतात। परंतु आता हे दागिन्याने अर्णव आणि अंजली यांचं सर्व काही आत्तापर्यंत शिक्षण वगैरे आहे तर ते पूर्ण झालेले असते आणि आता हे सत्य आहे तर वल्लरी मात्र ते दागिने आपल्या स्वतःकडे घेते आणि अविनाश मामाला हे सत्य कुणालाच सांगून देत नाही की अंजली सात्विकाचे जे दागिने आहेत तेच आता दागिने खर्च करून मात्र हे सर्व काही साम्राज्य उभे आले आणि त्यात म्हणजे अर्णवचा बिझनेससुद्धा, त्यासाठी सुद्धा आता सात्विकाच्या दागिन्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। परंतु आता अर्णवच्या मनात वल्लरीने अशी म्हणजे दृढ इच्छा निर्माण केलेली असते की जे काही केले ते आता वल्लरीने अर्णवसाठी केले, कारण आता अर्णव कधीही आपला रागराग करणार नाही, तो एका आईच्या ठिकाणी आपल्याला मान देईल आणि या घरामध्ये फक्त मालकीन मला बनवेल असे मात्र वल्लरीचं स्वप्न असतं आणि म्हणून ती अर्णवच्या समोर आपला जो खरा चेहरा आहे तो काही दाखवत नाही। परंतु अविनाश मामाला हे सर्व माहिती असते। आता वल्लरी मात्र आजीला म्हणत असते की हे बघा आजी, आता मात्र जो मान आहे तर तो मान मात्र ह्या ईश्वरीला मिळायला नको, नाहीतर आता ह्या अर्णवने ईश्वरीला जर तो पूजेचा मान वगैरे दिला तर मात्र अवघड होईल आणि जे काही आहे ते सगळं काही अगदी ह्या अर्णवमुळे त्या ईश्वरीला मिळेल आणि या घरामध्ये काय नको, कारण या घरामध्ये राहण्याची लायकीसुद्धा त्या मुलीची नाही आणि तरीसुद्धा तिला अपेक्षेबाहेर जरा जास्तच मिळालेले आहे। त्यामुळे मात्र आता जे आहे तर ते सगळं काही व्यवस्थित व्हायला हवे आणि हे बघा आई, अर्णवने तर तिला आता पूजेचा मान दिलेला आहे आणि ह्या अंजली आणि हा आकाश, अविनाश हे सगळेजण त्या मुलीला खूप कौतुक करतात आणि या घरातील आज जो मान आहे तो तिला दिला गेलेला आहे। त्यामुळे आई हे बघा, अर्णव जर जास्तच तिला डोक्यावर घेऊन बसला तर गुरुजींची जी भविष्यवाणी आहे ती जर खरी झाली तर काय करणार, तेव्हा मात्र आजीला तर खूप टेन्शन येते। आता आजीला असं वाटतं की खरंच गुरुजींनी आपल्याला काय सांगितले होते की आता ही जी भविष्यवाणी आहे तर ती मात्र खरी ठरायला नको, म्हणून मात्र आता आजीला तर खूप टेन्शन येते। आजी आता विचार करते, आजीला झोपसुद्धा लागत नाही, एकतर आजीची तब्येतसुद्धा व्यवस्थित बरी नसते आणि आता आजीही विचार करते की खरंच अर्णव त्या जर मुलीच्या आहारी गेला तर अवघड होईल आणि मात्र आपल्याला सर्व काही मात्र हे गमावून बसावं लागेल आणि शेवटी त्या ईश्वरीचंच ऐकावे लागेल आणि ती ईश्वरी या घराची मालकीन होईल। आता वल्लरीला घराची मालकीन व्हायची असते म्हणून ती आजीचे कान भरत असते। त्यानंतर मात्र आता अर्णव तर इकडे पूजेची सर्व तयारी करण्यासाठी आता तो ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी हे बघ, आता पूजेची वेळसुद्धा होईल त्यामुळे तू लवकरात लवकर तयार हो, त्यासाठी मी तुझी मदत करतो। एकतर ईश्वरी पूजेला बसायला तयार नसते, परंतु आता अविनाश मामा, अंजली या सगळ्यांनी आता ईश्वरीला तयार केलेलं असतं। सात्विकाचं मन दुखू नये आणि सात्विकाला असं वाटत असेल की खरंच आपल्या सुनेनेच ही पूजा वगैरे करावी, म्हणून आता ईश्वरी तयार होते। अर्णव सर नाराज व्हायला नकोय, कारण आता
आईला ते किती मानतात आणि आपण त्यांच्या आईला असं दुखवायला नको. आपल्याला कोणताही तो हक्क नाही. अर्णव सर आपल्या आईची किती काळजी घेतात, मग आपण सुद्धा त्यांच्या आईचं जे काही कर्तव्य आहे तर ते पार पाडायला हवे. त्यानंतर मात्र आता ईश्वरी तयार होत असते आणि जे काही आता ईश्वरीचे केस ओले वगैरे असतात तर अर्णव म्हणतो की हे बघ ईशू, तू लवकरात लवकर तयार हो. ईशू म्हणते की अर्णव हे बघा, तुम्ही मला घाई करू नका. अर्णव म्हणतो की अगं ईशू, पूजेची वेळसुद्धा निघून जाईल आणि हे बघ तुझे केस तर ओले आहे त्यामुळे पूजेची वेळ म्हणजे नको आणि तुला उशीर व्हायला नको. ह्या मशीनने तुझे केस आहे तर ते कोरडे कर. ड्राय मशीन वापर म्हणजे केस लवकरात लवकर कोरडे होतील आणि तुझी तयारी लवकर होईल. आणि आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याच वेळेस आता जे काही मशीन आहे तर ते जरा जास्तच गरम होते आणि गरम झाल्यानंतर मात्र आता ईश्वरीला चटका बसतो. ईश्वरी जोरात आई गं असं ओरडते. अर्णव धावतच आता तिचा हात पकडतो आणि त्यावर प्रेमाची हुंकर मारत असतो. त्यानंतर मात्र अर्णवला खूप वाईट वाटतं कारण ईश्वरीला भाजले म्हणून तो स्वतःला आता ती जे काही शिक्षा आहे तर ती शिक्षा देण्याचं ठरवतो. आता तो ईश्वरीच्या जखमेवर प्रेमाची फुंकर मारत असतो. ईश्वरी सारखी त्याच्याकडे पाहत असते. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्रेमाची कळी आता येथे फुलताना आपल्याला दिसणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना तयार करतात. ईश्वरीचं ते सुंदर रूप बघून अर्णव खूपच छान अगदी खुश होत असतो. रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे बघत असतो. आता ईशूसुद्धा छान तयार होते तर अर्णव सरसुद्धा छान असे तयार होतात. परंतु आता इकडे आजीला तर सारखं तेच आठवत असते कारण आता काही अनर्थ व्हायला नको. देवा तूच काहीतरी कर आता म्हणून सारखं आता ती झोपेतसुद्धा तेच बडबड करत असते. परंतु मित्रांनो होतं काय, आता सात्विका आजीच्या स्वप्नात येते. सात्विका आता आजीला म्हणत असते की हे बघ आजी, तू टेन्शन घेऊ नकोस. जी ही सून आपल्या घरात आलेली आहे ती आपल्या अर्णवला नक्की खुश ठेवेल, त्याला सुखात ठेवेल. तू काही काळजी करू नको. आपल्या घराला सुद्धा ती व्यवस्थित सांभाळेल आणि हीच मुलगी आपल्या अर्णवला हवी होती. अगं हिच्यासारखी मुलगी आपल्या अर्णवला भेटणं खरंच त्याचं नशीब आहे. लक्ष्मी आहे त्या मुलीच्या पायामध्ये आणि खरंच लक्ष्मीच्या पावलाने तिचं या घरामध्ये स्वागत व्हायला हवे. मग आजचा जो काही या पूजेचं मान आहे तर रीतिरिवाजाप्रमाणे तो आता ह्या घरच्या लक्ष्मीचा आहे म्हणजे ईश्वरीचा आणि मला ही माझी सून म्हणून पसंत आहे. आता सात्विकाने मात्र आजीच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिलेला असतो. आजी आता अगदी घाबरूनच उठते आणि आजीला असं वाटतं की आपण काहीतरी चुकतो की काय, म्हणून आता ईश्वरीला ओळखण्यात आपण चुकलो. सात्विका आपल्याला माफ करणार नाही, आपली खूप मोठी चूक होती. आता हे आजीच्या लक्षात येते म्हणून आजी आता गुरुजींना बोलवण्याचं ठरवते. आता गुरुजीसुद्धा पूजेला येणार असतात आणि त्यात म्हणजे आता काही बायकासुद्धा तेथे आलेल्या असतात आणि त्या ईश्वरीचं ते रूप बघून अगदी तोंड भरून कौतुक करत असतात. त्यानंतर आता अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो की आता मात्र जी ईश्वरीचं हात भाजलेला आहे. मग आता अर्णव आणि ईश्वरी जोडीने पूजा वगैरे करतात. जो काही देवीचा मळवट आहे तर तो सुद्धा ईश्वरी भरते. दोघेही जोडीने पूजा करून आरतीचा मान आहे तर तो सुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांना मिळतो. तर आता अर्णवला चटका बसतो कारण आरती होत असताना ईशू आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात. आता चटका बसल्यानंतर ईशू धावतच अर्णवला घेऊन आरती वगैरे झाल्यानंतर रूममध्ये येते आणि तीसुद्धा आता अर्णवप्रमाणे अशी जोरजोराने फुंकर मारत असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की अगं अशी काय फुंकर मारते, आणि हे बघ जरीही तू इतकी जोराने फुंकर जरी मारली आणि ती पण मनापासून नाही मारली तरीसुद्धा ही जी फुंकर आहे तर ती मी प्रेमानेच मानतो आणि त्या फुंकरमुळे माझी जखम लवकरच बरी झालेली आहे असं मला वाटते. कारण जखम लवकर गार झाली आणि त्यात म्हणजे मला जे वेदना आहे तर त्या वेदनासुद्धा कमी झाल्यात. आणि आता जेव्हा ईश्वरीने अर्णवला जो घास भरवलेला असतो मिठाचा तरीसुद्धा अर्णवने पहिला प्रेमाचा घास अगदी गोड मानून खाल्लेला असतो. तसंच आज जी काही जखम आहे तर ती जखम इतकी आग होत असताना तिच्यावर प्रेमाची फुंकर अगदी ईश्वरीने इतकी जोरात रागाने मारली तरीसुद्धा अर्णवने ते प्रेमाने मानून घेतलेले असते. आता ईश्वरी विचार करते आपल्याला अर्णव सर आपण त्यांना इतका त्रास देतो, आज त्यांना मिठाचा घास भरवला तरीसुद्धा त्यांनी तो प्रेमाने खाल्ला आणि आता मी फुंकर इतक्या रागाने मारते तरीसुद्धा ते प्रेमानेच म्हणतात. खरंच आपली काहीतरी चूक होते, आपण चुकतो कुठेतरी अर्णव सरांना ओळखण्यात. एकतर अर्णव सरांचं लहानपणापासून सात्विका आईवर खूप प्रेम होतं आणि त्यासुद्धा अर्णव सरांना सोडून गेल्यात. मग आपण असं वागायला नकोत. आणि तेवढ्यात आता गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि आता गुरुजी आल्यानंतर मात्र
आता आजीला तर खूप मोठं टेन्शन येते. आजी म्हणते की आता हे गुरुजींनी अपमान करायला नको, नाहीतर ह्या ईश्वरीला या घरची सून बनवली तर आता सगळ्यांच्या समोर आपला अपमान होईल. म्हणून मात्र आजीला खूप टेन्शन आलेले असते. आणि त्यात म्हणजे सात्विकाने रात्री जो दृष्टांत दिलेला आहे आठवण आता आजीला होत असते. आजी सारखा तोच विचार करत असते की नक्की काय करू. परंतु आता गुरुजी म्हणतात की ही मुलगी, आता जेव्हा अर्णव आणि ईश्वरी गुरुजींच्या पाया पडतात तर गुरुजी तोंड भरून ईश्वरीचं कौतुक करतात आणि म्हणतात की हीच मुलगी अर्णवची योग्य जोडीदार आहे आणि हीच आपल्या अर्णवला अगदी सुखात ठेवू शकेल. आता हा जो काही गुरुजींचा संकेत आहे तर तो ऐकून मात्र वल्लरीचे लगेच आता जळफळाट होतो. वल्लरीला आता भीती असते की आता मात्र आपलं सत्य बाहेर पडायला नको. जी पत्रिका आपण बदलली त्या पत्रिकेचं सत्य जर आता ह्या ओल्ड लेडीसमोर आले तर मात्र अवघड होईल. आणि ही ओल्ड लेडीसुद्धा आता ही इशूचं कौतुक करायला सुरुवात करेल आणि या घरात तर तीच मालकीन होईल, मला मात्र नोकर व्हावं लागेल असे मात्र आता वल्लरीला भीती वाटत असते. परंतु आता जेव्हा ईश्वरी ही प्रसादाचा जे काही प्रसाद आहे तर तो बनवण्यासाठी किचनमध्ये जाते तर अर्णवसुद्धा तिच्या मागे येतो. अर्णव सारखा मागे पुढे करत असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अगं तू खूप सुंदर दिसते. तेव्हा आता ईश्वरी लाजते. ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. तर ईश्वरी आपला प्रसाद बनवत असते. अर्णव म्हणतो की खरंच तू छान असा प्रसाद बनवते. खरंच ईशू तुझ्या हाताला खूप चव आहे. मी सिंदोर, अगं हे बघ, मला तुझ्या हातचं आता जेवणाची इतकी सवय झालेली आहे ना तर मी तुझ्या हातचं जेवण नाही विसरू शकत. तेव्हा आता ईश्वरी काही उत्तर देत नसते. ती रागाने अर्णवकडे बघत असते. त्यानंतर मात्र आता अंजली तेथे येते. अंजली आता तेथे आल्यानंतर अंजली म्हणते की ईशू अगं चल, बाहेर काही बायका आलेल्या आहेत आणि त्यांना अगदी नव्या सुनेचं अगदी चेहरा वगैरे बघायचा आहे. चल, देवीच्या दर्शनाला आलेल्या आहेत त्या. तर आता मात्र ईश्वरी छान अशी बाहेर आलेली असते आणि अर्णव म्हणतो की ईश्वरी जा तू, मी इथे लक्ष देतो. आता अंजली म्हणते की नाही, अरे चिंटू हे बघ, आता तुलासुद्धा बाहेर यायला हवं, कारण जोडीने आता त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांच्या पाया वगैरे पडून अगदी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मग चल. तर आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. आणि तेवढ्यात वल्लरी मामी आता आत येण्याचा प्रयत्न करते आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र आता तोपर्यंत ईश्वरी बाहेर आलेली असते. ईश्वरीचं आता तोंड भरून आता त्या बायका कौतुक करतात. आजीचं मनही प्रसन्न होते. आजी लगेच खुश होते ईशूवर आणि ईशूला अगदी ती आशीर्वाद देते. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला असं वाटतं की आपण गॅसवर प्रसाद बनवत आहोत आणि ते तर लक्षातच राहिले नाही. म्हणून ईश्वरी धावतच आता आत येते. आतमध्ये आले तर बघते तर काय, वल्लरी मामी मात्र आता पूर्ण तो प्रसाद बिघडवण्याचा प्रयत्न करत असते. काही ना मिक्स ती त्यात करत असते. तर ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, तो प्रसाद आहे आणि प्रसादाचा शिरा असा नासवायचा नसतो. देवासाठी केलेला तो प्रसाद असतो आणि देव आता बघत आहे. आणि हे बघा, तुम्ही कितीही तो अगदी नासवण्याचा प्रयत्न करा परंतु तो काही नासणार नाही. ऑलरेडी मी तो मनापासून बनवलेला आहे आणि त्यात म्हणजे माझ्या मनातील प्रेम वगैरे उतरलेलं आहे, त्यामुळे तो नाही बिघडू शकत. आता वल्लरीचा आणखीनच जळफळाट होतो. वल्लरीला असं वाटतं की एकतर आता हिला या राजशिर्केंच्या देवी आईचा म्हणजे उत्सवाचा मानसुद्धा मिळाला आणि आता किचनमध्ये सुद्धा ताब्यात घ्यायला ती बघते. आता मात्र मला हिच्याकडे बघावेच लागेल. म्हणून वल्लरीचा खूप जळफळाट होतो. तर ईश्वरी चांगलाच वल्लरीचा माज उतरवते आणि हे बघा, तुम्ही अर्णव सरांच्या मामी आहात म्हणून मी तुम्हाला मान देते, परंतु तुम्हीसुद्धा तुमच्या लायकीतच राहा. जास्त त्रास देण्याचा मला जर प्रयत्न केला तर मात्र अवघड होईल. त्यानंतर मात्र आता वल्लरीला खूपच राग येतो. तेव्हा आता वल्लरी सनकनी आपल्या रूममध्ये निघून जाते आणि ईश्वरीने चांगलाच माज आता वल्लरीचा उतरवलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.